नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे. वैदिक सणांचे योग रहस्य भाग 27. वर्षा ऋतू. आता आषाढ मास सुरू झाला. पौर्णिमेला मूल नक्षत्र येते म्हणून आषाढ मास. आषाढ मासाला शुची मासही म्हणतात. शोचंती विरहिणा अस्मिन् शुची मासः. शास्त्र सांगते कोण विरही झाले आहे आणि कोणामुळे. या एकादशीलाच शयनी एकादशी असेही म्हणतात. भक्तांचे सर्वस्व असा भगवान श्री विष्णू शयनी एकादशीला चातुर्मासाच्या दीर्घ निद्रेला लागतो. त्याला जाग येते एकदम विष्णू प्रबोधिनी एकादशीलाच, म्हणजे कार्तिकातील एकादशीला. चातुर्मास संपते आणि भगवान श्री विष्णूंना जाग येते. तोपर्यंत भक्त भगवंताशिवाय कसा राहणार. भगवंताशिवाय भक्त विरही म्हणजे शुची बनला आहे. म्हणून या आषाढाला शुची मास म्हणतात. भगवंताच्या विरहामुळे भक्त आषाढ शुद्ध एकादशी निर्जला करतो. द्वादशीला सावित्री व्रत येते. पौर्णिमेला वटसावित्री व्रत संपते. वटसावित्रीचे जीवन भारतीय नारींना सहस्त्रावधी वर्षापासून आदर्शवत राहिले आहे. तथाकथित सुख समृद्धीला बळी न पडता आपला जीवन साथीदार एकदा निवडल्यावर त्यावर ज्या कोणत्या आपत्ती येतील त्या आपल्या समजून सावित्रीने वनारानात सुद्धा सत्यवानाला पूर्ण साथ दिली. लाकडे तोडल्यावर साप चावून त्याला मृत्यू आल्याने सावित्री डगमगली नाही. तिने यमालाही जिंकले आणि आपल्या पतिव्रताच्या पुण्याईवर आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून सोडविले. आज सावित्री तर जवळजवळ नामशेषच झाले आहेत, पण त्याऐवजी सख्यात सावत्रपणा आला आहे. कुटुंब संस्थाच नामशेष होण्याची वेळ आली आहे. पती पत्नी संबंध सुद्धा जिव्हाळ्याचे राहतात की नाही देव जाणे. शुची मास असाच विरही अवस्थेत निघून जातो आणि पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येणारा श्रवण मास लागतो. चतुर्थी पंचमीला हिरण्यकेशी आणि शुक्ल श्रावणी येते. या दिवशी द्विजांनी आपापले जीर्ण यज्ञोपवीत टाकून नवीन धारण करायचे असतात. त्या दिवशी पंचगव्याचा प्रसाद ग्रहण करायचा असतो. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, मूत्र, शेण आणि लाळ एकत्र करून ते प्राशन करायचे असते. साधना मार्गात हे पंचगव्य म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाचे सतर्क कर्म असते. पंचगव्याशिवाय दिव्य वेदाचे श्रवण नाही. दिव्य उत्पादक नादाने श्रावणी होत असते, परंतु ती न साधल्यास प्रत्येक द्विजाने श्रावणीचे धर्मकर्म अवश्य करावे. कलीचा उदय कलियुगात झाल्या कारणाने आज कल्की जयंती साजरी करतात. चतुर्दशीला पुन्हा भटक श्रावणी येते. व्यास पौर्णिमा. आषाढ पौर्णिमेचे दिवशी व्यास पौर्णिमा येते. आज व्यासांना का पूजायचे. व्यास म्हणजे गुरु. व्यास म्हणजे गुरुत्वात असणारा, गुरुत्वातून जाणारा. वर्तुळाचा व्यास दोन्ही परिघातून गुरुबिंदू म्हणजे मध्यबिंदूतून जातो आणि परिघावर बाहेर निघतो. साधारण माणसे जीवनाच्या परिघावर जन्म जन्मांतरातून सतत फिरत असतात, परंतु जीवनातील मध्यबिंदूतून ते कधीच जात नाही. वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजे ज्ञान. लक्षावधी साधकांतून एखादा साधक महाप्रयत्नाने या केंद्रबिंदूतून जाऊन आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना देण्याकरिता पुन्हा परिघाच्या दुसऱ्या टोकावर निघतो. असा दुर्मिळ साधक म्हणजेच भगवान वेदव्यास होय. असल्या महान अवस्थेची प्राप्ती म्हणजे व्यास पूजा होय. साधकाची ही अवस्था पूर्ण विकसित असल्यामुळे पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा करतात. वर्षा ऋतूने आता आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केलेली असते. पहिला पर्जन्य वर्षाव झाला की ग्रीष्मात तापलेली अतृप्त भूमी त्या वर्षावाने तृप्त होऊन जो एक तृप्तीचा सुगंध बाहेर फेकते त्याची सर जीवनातील कोणत्याच सुगंधाला येत नाही. म्हणूनच पृथ्वीचा गुण गंध म्हटला असावा. भूमी तृप्त झाल्यावर तिच्या पृष्ठभागावरून जे पाणी वाहायला लागते त्या अनंत होळातून गावकरी मुले कागदाच्या नावा सोडतात.
आणि टाळ्या वाजवून आनंद प्रदर्शित करतात. काही मुले तर नखशिकांत ओली होऊन देहभान विसरतात आणि त्या पर्जन्यात स्वतःला जिरवून टाकतात. ग्रीष्मात तापलेल्या भूमीला तृप्त करण्याकरिता मेघ स्वतःत भरभरून पाणी आणतात आणि भूपृष्ठावर रिचवू पाहतात. परंतु ढग त्यांच्यातील पर्जन्य कोणत्याही भूपृष्ठावर रिचवित नाहीत. ज्या भूपृष्ठावरील वातावरणात मेघासन्निध्य आर्द्रता असेल त्याच भूपृष्ठावर मेघ भरभरून पर्जन्य वर्षाव करतात. वृक्ष फार लवती फलभारे, लोंबती जलद घेऊनी निरे, थोर गर्वन धरी विभवाचा, हा स्वभाव उपकार करांचा. सृष्टीतील घटनांपासून मानवाने बरेच शिकण्यासारखे आहे. शास्त्रात वर्षा ऋतूचे वर्णन आहे. पुरुषुसेचने वर्षती इति वर्षाः. परिपक्व झालेले मधाचे पोळे जसे आपोआप गळायला पाहते, न दोहलेल्या गाईच्या कासेतून जसे आपोआप दूध गळायला पाहते, तद्वत लोंबणारे मेघ पृथ्वीवर पर्जन्याचा वर्षाव करतात. तान्हुल्याला दूध न पाजल्यास मातेच्या स्तनाला जशी कळ लागते, तद्वत पृथ्वीवर जलवर्षाव न झाल्यास मेघांनाच कळ लागते आणि ती कळ सहन न होऊन ते गर्जना करीत इतरत्र निघून जातात. भारतातील प्राचीन योगसाधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.